मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रोटेशनल डायनामिक्सचा अति महत्त्वाचा पॉइंट पाहणार आहोत, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन। तुम्ही जर PDF त्या चॅप्टरची काढली असेल तर पेज क्रमांक 10 वर हा पॉइंट दिलेला आहे। ही याची फिगर आहे। फिगर पाहिल्यावर तर शहारेस येते, एवढी जड फिगर वाटते। काही घेऊ नका, बोगस फिगर आहे ना। पूर्ण क्रॅक करू आपण, पाक कसं समजते। तर मी सुरुवात करून राहिलो बघा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं तर बा पहिले तर लक्षात ठेवा, हा झाला तुमचा बॉम्ब, ही झाली स्ट्रिंग। ज्यावेळेस हा असा फिरल, असा फिरत आहे म्हणजे ह्या झाला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन। आणि जर असा फिरत असेल तर याला म्हणतात हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन। आज आपल्याला हॉरिझॉन्टलशी काही घेणं देणं नाही, आपल्याला विचार करायचा आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन। तर मला लक्षात ठेवा, देयर आर टू टाइप्स ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन। किती प्रकार असतात रे बा? तर दोन। There are two types of vertical circular motion. Number one, speed of vertical circular motion is kept constant or not totally controlled by gravity. It generally occurs in gent wheel. काय म्हटलं बा? तर लक्षात ठेवा का हा जो आहे हा मोठा चाक, जेंट म्हणजे भल्ला मोठा, व्हील जर असेल तर याच्यामध्ये हा दिसून येतो। आणि त्या व्हीलवर लक्षात ठेवा त्याचं जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असेल हे कॉन्स्टंट नाही राहत, त्याची स्पीड कमी जास्त होईल। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कंप्लीट तो कंट्रोल मध्ये राहणार नाही कोणाच्या, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडर ग्रॅव्हिटी। दिस इज द फर्स्ट टाइप। लक्षात ठेवा, स्पीड ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज केप्ट कॉन्स्टंट, सारख्या स्पीड न राहील, और नॉट टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी। ठीक आहे। इट जनरली ऑकर इन जेंट व्हील, भल्ला मोठा चाक, लक्षात ठेवा। आणि दुसरा जो टाइप आहे तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज कंट्रोल ओनली बाय ग्रॅव्हिटी, फक्त ग्रॅव्हिटीनं जे कंट्रोल होते त्याला म्हणतात, लक्षात ठेवा, सेकंड टाइप। व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज ओनली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी। सिंपल वे मध्ये का व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज नॉट टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी, दिस इज द फर्स्ट टाइप। अँड सेकंड टाइप इज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी, दिस इज द सेकंड टाइप। बोला काय होते बा याच्यात? ह्या जेव्हा असा येतो, इथं स्थिर होते, तर बा ह्या इट पजेसेस पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन। दिस इज हायेस्ट पोझिशन, दिस इज लोएस्ट पोझिशन। हे लोएस्ट पोझिशन आहे, ही हायेस्ट पोझिशन आहे हो। तर बा होते काय का जसा तो इथं येतो किंवा इथून असा येतो तर याची पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी एकमेकात कन्वर्ट होतात। देयर इज इंटर कन्वर्शन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी। इट मीन्स दैट कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी। दिस इज पोटेन्शियल एनर्जी व्हेन इट लक्षात मूव्स towards lowest position. Potential energy is converted into kinetic energy. When it moves from lowest position to highest position, kinetic energy is converted into potential energy. Therefore, काय म्हटलं बा, potential energy and kinetic energy of the bomb are काय बा interconvertible. This is the starting or concept of vertical circular motion. ठीक, 2 मार्कासाठी प्रश्न आला आहे ना, एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कामी येईल। आता महत्वाचा एक्सप्रेशन सांगतो, तर मला लक्षात ठेवा या एक्सप्रेशन बद्दल बोलत आहोत। ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर
टेन्शन ऑफ ए बॉब इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. पहिले तो फळ्याकडे बरोबर पाहायचं, काय बोलत हाव पहा. ऑब्टेन an expression for obtain an expression for tension of a ball. Tension of a ball in vertical circular motion. ठीक आहे, बरोबर कान देऊ नये का. when it is at हे आवश्यक आहे म्हणून लिहित आहो, नाही तर वेळ नाही गमवत नाही तर समजणार नाही. अप्पर मोस्ट पोझिशन, लोअर मोस्ट पोझिशन, ठीक आहे, हॉरिझॉन्टल पोझिशन अँड आर्बिट्ररी पोझिशन. तर बघ काय म्हटलं बा, तर पहिला आहे uppermost position, number 1. Number 2, lowermost position, and number 3, horizontal position. बोला. आणि चौथी पोझिशन आहे त्याला आर्बिट्ररी पोझिशन म्हणतात. तर मी पहिलेच क्लिअर करून देता बा, तर लक्षात ठेवा, हा झाला तुमचा लक्षात ठेवा व्हर्टिकल सर्कल. इकडं बरोबर लक्ष देता, हे आहे ना असा आहे बा, ह्या असा आला हॉरिझॉन्टल. दिस इज लोअर मोस्ट पोझिशन नंबर 1. दिस इज हॉरिझॉन्टल पोझिशन. दिस इज अप्पर मोस्ट पोझिशन. दिस इज हॉरिझॉन्टल पोझिशन. ठीक आहे. आता ह्या 4 झाल्या, 1 2 3. ठीक आहे. अशी केली तर हे भलतीच पोझिशन आहे, त्याला ऑर्बिटरी म्हणतात. अशी केली भलती पोझिशन, अशी केली भलती पोझिशन, म्हणजे 1 2 इकडं एक नाही इकडं एक, म्हणजे हॉरिझॉन्टलच्या 2, वरची अप्पर मोस्ट आणि खालची लोअर मोस्ट, ह्या सोडून दुसऱ्या कोणत्याही जागेवर ऑर्बिटरी म्हणतात. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आत्ताच लक्षात ठेवा का बा, हा सेंटर आहे यावाला, मन लावून क्लिअर करून घ्या. ह्या सेंटर आहे, म्हणजे मी हे धरलं तर ह्या सेंटर झाला. हे जेव्हा असा फिरते ना, तर बा हे जे स्ट्रिंग आहे हेच याची काय आहे बा, तर रेडियस आहे. हे स्ट्रिंग म्हणजेच या सर्कलची रेडियस आहे. एवढं चांगलं लक्षात ठेवा. काऊन बा, तर शिकवताना मधात गॅप नाही पडला पाहिजे. तर बा हे काऊन ते काऊन असं पा म्हणली का सांगत आहो का. ह्या जो आहे याले ए म्हणतो. दिस इज अप्पर मोस्ट पोझिशन. अप्पर मोस्ट ओळख करत आहो आपण हा पोझिशन. ठीक आहे. याले बी म्हणतो. हे लोअर मोस्ट पोझिशन. लोअर मोस्ट पोझिशन. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर याले सी म्हणतो, याले डी म्हणतो. ह्या दोन्ही कोणत्या पोझिशन रे बा, हॉरिझॉन्टल पोझिशन. कुठं लिहू, हॉरिझॉन्टल पोझिशन. आपल्याला ते पुस्तकात जी आकृती आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ते होईल ना आकृती तयार, थेरीनुसार होईल. ते पहिले तेवढी मोठी आकृती काढातील, त्याला बोट ठेव ठेव सांगत जायचं. नाही तर कोणी काळी घेते, नाही तर कोणी आहे डिजिटल बोर्ड, ऐसा करना पैसा करना, नथिंग, काहीच येत नाही, काही समजत नाही. माझं काय म्हणणं आहे पहा, फिगर तयार होईल, थेरीनुसार होईल. जशी पुस्तकात फिगर आहे ना तशी डिक्टो बिलकुल तयार होईल लास्ट स्टेजवर, कारण ती थोडी थोडी थेरीनुसार वाढत जाईल. बस पहा, मग मी काय सांगत आहो, हे आपली फिगर
गावरानी अडाणी फिगर, त्या पुस्तकातल्या फिगरची पहिली पायरी, याचं रूपांतर त्या फिगर मध्ये होणार आहे. द फिगर शोज, बोला समजते का? द फिगर शोज द बॉम्ब इज क्रिएटेड ॲज ए पॉइंट मास, एवढा मोठा दाखवला, पॉइंटच्या स्वरूपात आहे. टाईड टू ए मासलेस, याले वजन नाही, इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग. कसं म्हणायचं? द फिगर शोध, हे असं हो रे बाप, हे आता इथं थोडा चेंडू दिसणार आहे, असं असा वर्तुळ तयार झाला म्हणजे तुझ्या डोक्यात आलं पाहिजे का हे फिगर काय सांगत आहे. तर फिगर सांगत आहे का फिगर शोध बॉब क्रिएटेड ॲज ए पॉइंट मास टाईड टू दी, लक्षात ठेवा, मासलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग. ठीक आहे, काय केलं? इट इज व्हील्ड, व्हील्ड म्हणजे फिरवणे असं. इट इज व्हील्ड along a vertical circle, हे पाय vertical circle. It is wheeled along a vertical circle so that Bob perform vertical circular motion. हे असा बल्बा समजलं का नाही? ऐकून घे एकदा. फिगर शोज है ना, बॉब is created as a point mass tied to the massless inextensible flexible string. समजते? And wheeled in a horizontal circle so that the bob perform vertical circular motion. बोला ठीक? अरे हो का नाही? डोक्यात आलं पाहिजे. असा फिरत आहे म्हणजे हे जे स्ट्रिंग आहे हे रोटेट होत आहे कायच्या या वर्टिकल प्लेन मध्ये. And string rotate in vertical plane. ठीक आहे, at any position no problem. हे असा फिरवला तू ना, हे असा गेला या पोझिशनवर, इथं 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 मनात येईल त्या पोझिशनवर, म्हणून तो मी शब्द वापरला at any position. लक्षात ठेवायचो काय बोललो? at any position of vertical plane only two forces are acting on the bob. आलो आपल्या जुन्या एक्सप्रेशन वर, फक्त मेकअप केला आहे हो बस. त्याने पाहायचं नाही, भेव वाटते म्हणतो है ना. काय बोललो? ऍट एनी पोझिशन, लक्षात ठेवा, ऑफ दी, काय म्हटलं? ऍट एनी पोझिशन ऑफ दी बॉब ओनली टू फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन दी बॉब. Number one, its weight mg is acting vertically downward direction. Done. अरे असं आहे तर याचं वजन कुठं पडल राजा? खालीच पडल ना, का नाही पडल? Its weight mg is acting vertically downward direction which is constant. काहून असं बोललो constant? अरे माझं वेट 70 किलो आहे, मला आडवं केलं तरी 70 राहील, उभं केलं तरी 70 राहील. रोज बदलणार आहे का? तसं याचं जे वेट असेल, मास असेल, ते हाय तेवढंच राहील. आणि म्हणून म्हटलं गेलं देअर आर टू टाइप्स ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब. नंबर वन, वेट ऑफ द बॉब इज ऍक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन विच इज कॉन्स्टंट. बोला. अँड नंबर टू, द फोर्स ड्यू टू टेन्शन इन दी स्ट्रिंग. अरे विचार कर ना, असा चालला, असा पडते थोडा, काही असा वर जाते. लूजला थोडा या ढिला आहे का? लूज आहे का? लूज असता तर पडला असता. म्हणजे याच्यामध्ये टेन्शन आहे, ताण आहे, आणि त्या ताणचा फोर्स, द फोर्स ड्यू टू टेन्शन इन दी स्ट्रिंग डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. ह्या जो फोर्स आहे ना, असा असा आला तर ताणल्या गेला, याच्यात फोर्स तयार झाला, तो कसा वळतो? सेंटर कडे वळतो, कोणती पोझिशन असू द्या. बोला मग काय बोललो बा? तर लक्षात ठेवा, फोर्स ड्यू टू दी टेन्शन अलॉंग दी स्ट्रिंग डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर.
इट्स मॅग्नेट्यूड चेंज पिरियॉडिकली. ठीक आहे, डायरेक्शन इथं अशी आहे, अशी होईल, अशी होईल, अशी होईल आहे ना. तर ह्या पिरियॉडिकली चेंज होईल. बोला, इट्स मॅग्नेट्यूड चेंजेस पिरियॉडिकली विथ टाइम as the motion is non-uniform. As the motion is non-uniform. काऊन असं बोललो? विचार करणार आहे बा. इकडं पाय, ह्या असा चढत आहे, म्हणजे हे चढ आहे रे बॉस, हे चढ आहे, म्हणजे याची स्पीड कमी होईल अशी. पण इथून जेव्हा सुटल ना, धन फुल स्पीड न खाली, म्हणजे इथून स्पीड वाढते, इथून स्पीड कमी होते. आणि म्हणून म्हटल्या गेलं, काय म्हटल्या गेलं का बा, ॲज द मोशन इज नॉन युनिफॉर्म, द रिजल्टंट ऑफ टू फोर्सेस इज नॉट डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर एक्सेप्ट ॲट द अपर मोस्ट अँड लोअर मोस्ट पोझिशन ऑफ द बॉल. मन लावून ऐक, नाही तर काहीच समजणार. ज्यावेळेस या मनात आलं पाहिजे असा चढत आहे, म्हणजे इथं चढ आहे, म्हणजे याची स्पीड कमी होईल. इथून असा आला म्हणजे उतार आहे, म्हणजे याची स्पीड वाढत, म्हणजे इकडं कमी होते, इथून तर इथपर्यंत, इथून तर इथपर्यंत वाढते, म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. अशा वेळेस काय होते तर बा, हे जे दोन फोर्स आहे, कोणत्या बा, वेग mg आणि या टेन्शनचं फोर्स कोणाकडं वरते सेंटरकडं, याचे लक्षात ठेवा. रिजल्टंट म्हणजे दोघांची बेरीज हे कसे राहते बा, है ना. तर हे सेंटरकडं वळत नाहीत, फक्त दोन पोझिशन सोडून एक पोझिशन कोणती बा, तर अप्पर मोस्ट, आणि दुसरी पोझिशन कोणती बा, तर लोअर मोस्ट. आणि म्हणून म्हटल्या गेलं, आता मी पूर्ण एक डाव सांगून देतो. इट्स वेग mg इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन विच इज कॉन्स्टंट. नंबर 2, द फोर्स लक्षात घ्या, ड्यू टू टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. Its magnitude changes periodically with time. As the motion is non-uniform, the resultant of two forces are not directed towards center except uppermost and lowermost position. बोला, बसला का डोक्यात? मग या बाकीच्या पोझिशनवर काय होते? हे मोठा प्रश्न आहे ना बा. तर बा लक्षात ठेवायचं है ना. ऍट ऑल अदर पोझिशन, ऍट ऑल इथं ऍट ऑल अदर पोझिशन द पार्ट ऑफ रिजल्टंट फोर्स, समजते, इज टँजेन्शियल. पार्ट ऑफ रिजल्टंट फोर्स इज टँजेन्शियल and used to change the speed. काय बोललो का, या दोघाचा जो रिजल्टंट फोर्स आहे त्याचा एक तुकडा असा टँजंट राहील, एक इकडं वळण तर एक इकडं वळण. समजते का? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इथं असन इकडं वळण, एक तुकडा एक टँजंट राहील. मात्र इथं न इथं तसं होत नाही. इथं असन तरी थेस होईल, हा टँजंट राहील, तर ह्या असा वळण. इथं असन तरी थेस राहील, या असा टँजंट राहील, तर असा वळण. आता समजलं का? पण दोन पोझिशन अशी आहे, एक आहे अप्पर मोस्ट आणि दुसरी आहे लोअर मोस्ट. लक्षात घ्या, याच्यावर असा इफेक्ट होत नाही. अरे हो का नाही? तो बा लक्षात ठेवा, याचे एक्सप्रेशन विचारतात. एक एक एक्सप्रेशन विचारते, कधी अप्पर मोस्ट वर, कधी लोअर मोस्ट वर, कधी हॉरिझॉन्टल वर, कधी एनी आर्बिटरी पोझिशन. ठीक आहे, कधी दोन विचारते एकाच जमाना. तर आपण बरोबर क्लिअर करू. एवढं जर क्लिअर झालं असेल ना, तर पुढचं सांगतो. पहा मग आता मी अप्पर मोस्ट पोझिशन वरच एक्सप्रेशन चालू करत. भले महत्वाचे एक्सप्रेशन आहे, इथून मन लावून, आतापर्यंत मन लावून ऐकलं असेल ना, हे एक. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा,
का बा जोपर्यंत तुम्ही सुरुवातीपासून ऐकणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला पहिला झाल्यावर दुसरा, दुसऱ्या झाल्यावर तिसरा सर्व एकमेकाशी रिलेटेड आहे. नाही तर काहीच समजणार, मधामधातून तर काहीच नाही. थोडंसं वाचलं तसं नाही, ह्या व्हिडिओला स्टार्ट टू फिनिश आहे का, ठीक आहे, तरच शक्य आहे. नाही तर तुमच्या डोक्यावरून गेलं म्हणून समजा, मी काही नाही करू शकत आहे ना. तुम्ही म्हणत असाल तर तुमचा जो जुना घोबरा फिजिक्स होता ना पहिले कोर्सचा पूर्ण बदलला. मी खरं सांगत आहे, हे मागच्या कोर्समध्ये नाही आहे, खोट्या गोष्टी आहे ह्या. आणि आतापर्यंत जे काही शिकवल्या गेलं ना ते काहीतरी शिकवल्या गेलं, ते कायच्याशीच मॅच नाही होत. जे हाय बाबा ते सांगतो. खोटं वाटत असेल तर पीडीएफ खोलून पाहून घ्या, मी खोटा बोलणारा माणूस नाही. आता आपण पहिला पॉइंट शिकणार आहोत, अप्पर मोस्ट पोझिशन. पहा मग मी आहे ना काय सांगतो बा, याची जर हा प्रश्न आला ना, जेवढी शक्य असेल ना तेवढी मोठी फिगर काढता परीक्षेत, नाही तर तुमचं सेट होणार नाही. बस तेवढं काळजी घ्यायची. मी याच्यानंतर हेच फिगर पुन्हा मोठी करीन, कारण सध्या मला तेवढ्या मोठ्याचा आवश्यकता नाही. ठीक आहे, पहा अप्पर मोस्ट पोझिशन वर मी पहिला पॉइंट शिकवता लागल्यास लिहून देतो, अप्पर मोस्ट पोझिशन. पहा आनंद भेटेल तुम्हाला. काय सांगतो, 2 पॉइंट पूर्ण करास लागते तरच पुढचे 2 पॉइंट दुसऱ्या पिरियड मध्ये होते. असं हाय पहा, अप्पर मोस्ट म्हणजे ही पोझिशन घेणार. याले ए म्हणते बा, याला बी म्हणतात, याला सी म्हणतात आणि याला डी म्हणतात. हे हॉरिझॉन्टल पोझिशन, अप्पर मोस्ट, लोअर मोस्ट. ठीक आहे, काय कल्पना करायची तर समजल रे बा. हे आहे ना सेंटर आहे, दाखवतो सेंटरही दाखवतो. आणि हे पसारा कमी करासाठी याले नाव पण देऊन टाकतो, ओ नावाचा डोक्याला ताक नाही. हे आहे ना 80 पाय रेडियस राहील, असा राहील. ठीक आहे, म्हणजे हे झाली रेडियस. बाबा ह्या असा फिरल का नाही, तू विचार कर. बस हेच याच्या टेक्निक आहे, जे आता सांगत आहो ना भलं महत्वाचं आहे. ठीक आहे, इकडं पाय तू असा लटकून आहे, जे नाही पा त्याला समजतच नाही. हे असा लटकून आहे म्हणजे हे असा याचा वजन खाली पडत आहे हो, म्हणजे या स्ट्रिंग मध्ये टेन्शन आहे, ताण आहे. पण तू विचार कर का या असा गेला आणि इथं आला म्हणजे आता इथं फिट आहे रेडियस. तर ह्या रेडियस वर काय झालं बघा, टेन्शनच नाही राहिलं. तू डोळ्यानं पाहून घे, जर मा हात दिसत असेल तर असा. तर हे बघ स्ट्रिंग आहे ना, हे बिलकुल सैल झाली, लूज झाली, दिसते का. म्हणजे जेव्हा या अप्पर मोस्ट पोझिशन वर असते तेव्हा टेन्शन या स्ट्रिंग मध्ये राहत नाही, ही सैल होते राजा. असं थिंकिंग करावं लागेल आणि म्हणून त्याची व्हॅल्यू 0 होती. आता क्लिअर, आता नाही बोलत मराठीत झालं. मला म्हणायचं होतं का फिरत फिरत तो कुठं गेला, अप्पर मोस्ट वर गेला आहे ना. तर एका सणासाठी या अप्पर मोस्ट पोझिशन वर काय होते बा, बसलं का डोक्यात. तर बा ते स्ट्रिंग मध्ये टेन्शन नाही राहत, आणि म्हणून टेन्शनच नसलं तर स्ट्रिंग मधला टेन्शन त्यावेळेस 0 गणल्या जाते. बोला, बसलं का डोक्यात. ठीक आहे, जमलं. पहा मग मी सुरुवात करत आहो. अप्पर मोस्ट पोझिशन, फोर्स ड्यू टू वेट mg. दाखवलं वेळ कमी आहे. फोर्स ड्यू टू वेट mg. बोला, अँड टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पॉइंट A. असं R in the downward direction towards the center. ठीक आहे बा,
हा वेट आहे. आता या असा गेला तर याचं वजन खाली पडल, सेंटर कडं. टेन्शन तर हायच नाही, कोणाकडं वळत आहे, सेंटर कडं. असं आहे. आणि म्हणून म्हटलं गेलं बोथ वेट mg अँड फोर्स ड्यू टू टेन्शन, समजते, ऍट पॉइंट ए आर डाउनवर्ड टुवर्ड्स द सेंटर. देअर रिजल्टंटचा अर्थ काय रे बा, काही नाही राहत, बोगस माहिती. देअर रिजल्टंट म्हणजे बा एक हाय mg आणि दुसरा हाय टेन्शन ऍट पॉइंट ए. असं बोला. देअर रिजल्टंट म्हणजे या दोघांची बेरीज, त्याले म्हणते रिजल्टंट. काय करल, प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. काहून बा, अरे या गोल गोल फिरत आहे, गोल गोल फिरवण्याले कोण पाहिजे, कोण फिरवते, सेंट्रीपिटल फोर्स. ठीक. आणि म्हणून म्हटलं गेलं, काय म्हटलं गेलं का बोथ वेट mg अँड लक्षात ठेवा टेन्शन इन दी स्ट्रिंग ऍट दी पॉइंट ए, at the point A directed towards the center, their resultant म्हणजे हे दोघांची बेरीज, their resultant provide necessary centripetal force and is given by mv square upon r, and therefore mv square upon r. This A represent, लक्षात ठेवा, at position A, at position A. बोला. जमलं. ठीक आहे. व्हॉट इज आर? आर इज द रेडियस ऑफ द सर्क्युलर मोशन और सर्कल, बट विच इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ठीक आहे. पुढे सांगतो फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड. या असा शेऱ्या गेला, असा वर तर इथं येऊन बसला. फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड ऍट पॉइंट ए. आता ट्रेनिंग दिली का टेन्शन इन द स्ट्रिंग ऍट पॉइंट ए इज 0 अँड देअरफॉर TA इज इक्वल टू 0. हेन्स mg इज इक्वल टू काय मांडता येते, mv स्क्वेअर a अपॉन r. m कटला, हा इकडं गेला, rg is equal to v square a, taking square root both side, va is equal to under root rg. शब्द वापरला होता मिनिमम स्पीड. काहून बात याले दम लागते ना हो, एवढा चढ आले, काय त्याले दम नाही लागत का? तुम्ही घ्या ना सायकल चढावर चढावर, दम फेकता याने तो एवढं चढ चढायचं आहे, तर याची स्पीड कमी होईल का नाही? दम फेकत फेकत जाईल. म्हणून याची स्पीड मिनिमम होईल आणि यावेळेस इथं दाखवायचं आहे मिनिमम. हे त्याचे कारण आहे. पहिलेच सांगलं का वेन, लक्षात ठेवा, बॉब मूव्स फ्रॉम लोएस्ट पोझिशन टू हायेस्ट पोझिशन, इट्स वेलोसिटी गोज ऑन डिक्रीजिंग, अँड वेन बॉब मूव्स फ्रॉम हायेस्ट पोझिशन टू लोएस्ट पोझिशन, इट्स वेलोसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. बोला. डन. मग एवढं जर झालं असन तर लक्षात ठेव, मी बरोबर नंबरिंग करतो. याले 1 नंबर म्हणतो आणि याले 2 नंबर म्हणतो. डन. मग आता काय सांगत आहोत, पहिला पॉइंट झाला अप्पर मोस्टचा. लोअर मोस्टचा पॉइंट पाय. लोअर मोस्ट म्हणजे हे राजा. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर याचं डेकोरेशन थोडंसं जे शिकलो त्याचं डेकोरेशन करायचं. काय बाग सांगलं तेव्हा या पोझिशनवर जेव्हा हा बॉब येतो तेव्हा याचं वजन कुठं पडल रे बा, तर याचं वजन पडल खाली. हेच सांगलं आपण. त्याचं टेन्शन स्ट्रिंगचं असंच राहील कोणाकडं, सेंटरकडं. तर मेकअप करणं चालू झालं, तुमची आकृती फिगर पुस्तकानुसार तयार होणं सुरू झाली. म्हणून शिकल्याशिवाय आकृती काढण्यात मजा नाही येत, ते तोत्या नाही काढायची. बस एवढं शिकलो आपण का बा जे घडलं तेवढंच मी इथं लिहिलं, बाकी नाही काढ दाखवत. होईल ना कवा तरी तयार. आता मी शिकवत हाव काय रे बा, लोअर मोस्ट पोझिशन दॅट इज ऍट पॉइंट बी. चल बोल. काय म्हटलं बा, force due to the tension at point B is
vertically upward डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर. शब्द लक्षात ठेव, काय बोलत आहो का बा असं मांडलं म्या असं. ठीक आहे. तर बा ह्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन तयार झालं. या टेन्शनचा फोर्स कोणाकडे वळतो? सेंटरकडे. कोणाकडे वळते? सेंटर. समाधान नाही झाला, नो प्रॉब्लेम, अक्षरशः दाखवून देतो ना या वाला हाय. आता तर काही डाऊट नाही. ठीक आहे. टेन्शनचा फोर्स त्याच्यात डाऊट असेल तर इथं लिहून दाखवत ऍट पॉइंट बी. आणि म्हणून मी म्हटलं का फोर्स ड्यू टू टेन्शन ऍट पॉइंट बी दॅट इज टीबी is लक्षात ठेवा vertically upward direction and directed towards the center. बोला, बसला का डोक्यात? अरे हो का नाही? मात्र विचार करा, असा गोळा हाय राजा, तर या गोळ्याचं वजन कसं राहील? खाली पडन. बट weight of the bomb is directed vertically downward direction. हे हो त्याचं कारण. असं आहे. ठीक. The resultant of this force provide necessary, लक्षात ठेवायचं, resultant of this force. बोला, समजते का? Resultant of this force also provide necessary centripetal force. अरे गोल गोल फिरत आहे म्हणजे तेच पुरवठा करल, दुसरं काय नाही. रिझल्टंट या दोघाचा म्हटला विचार करा. या इकडं ऍक्स होत आहे, या इकडं त्या दिवशी सांगली होती का बा 5 पोर आहे, इकडं 5 पोर आहे, इकडं 3 पोर आहे. दोन्ही कोणाकडे ओढल्या जाईल? इकडं. काहून तर याची पॉवर, याची क्षमता जास्त आहे. किती ना ओढल्या जाईल? 2 न. कसं काढलं पा तर 5 मायनस 3, त्या 2 ले महत्व नाही. याच्यातून ह्या वजा केल्या तेवढ्या पॉवर न ओढल्या जाईल. मग हे कुठं वरते? सेंटर कडं. तर ह्या काय करते? या दोघाचा रिजल्टंट फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. याचा अर्थ एक इकडं होळत आहे, एक इकडं होळत आहे, तर याचा रिजल्टंट काय होईल? तर या दोघाची वजाबाकी म्हणजे डोक्यात आलं पाहिजे का टीबी मायनस एमजी प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ऍट पॉइंट बी, देयरफॉर इट इज डिनोटेड बाय बी. बोला. ठीक. याले नंबर देतो मी 3. असं. डन. पुढं पहा मग पुढचं सांगत हाव. ठीक आहे. आपला पॉइंटच आहे अप्पर मोस्ट पोझिशन. मग मी काय ना कुठं बा हॉरिझॉन्टल, आपल्या लोअर मोस्ट पोझिशन. आता तुम्ही विचार करा काय सांगत बा, इथं बॉब आहे. तुम्ही म्हणलं सारखं इथं बॉब कुठं? इथला विचारा, इथलं काऊन? अरे बा इथं अप्पर मोस्ट वर काढलं, इथून तो इथं येणार आहे, तेव्हा लोअर मोस्ट निघणार आहे. अजून काढलं थोडं आहे, मग इथून तुम्ही विचार करा. हा, इथून तो इथपर्यंत आला. पाय मी ट्रेनिंग देऊन राहिलो. हा, असं तू फक्त तुमच्या तुम्हाला समजाव म्हणून सांगत. एवढं कोण सांगते राजा? असं विचार कसं करायचं बघा. इथून तर एवढी रेडियस, तर इथून तर एवढी रेडियस, म्हणजे हे जेवढं राहील तेवढंच हे राहील, जेवढं हे राहील तेवढंच हे. एवढी हाईट ए पासून तर बी पर्यंत, म्हणजे आर न आर 2 आर. बोला, नाही समजला का? अर्थवत याद आला का? when the bomb moves from uppermost position to lowermost position under gravity, it covers a distance equal to twice r, and which is called as vertical displacement. ठीक है. In this case, potential energy at the position A is converted into kinetic energy at the position B. बोला, बसला का डोक्यात? Therefore,
लक्षात ठेवा किती होईल तर बा तुमच्या डोक्यात आलं पाहिजे मी शब्द वापरला पोटेन्शियल एनर्जी ऍट द पॉइंट ए इज कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी ऍट द पॉइंट बी वी नो दॅट इन 9th क्लास लक्षात घ्या पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय फॉर्म्युला mgh हियर हाइट इज ट्वाइस r therefore mg not h twice r potential energy is equal to बोल पा डोक्यात आलं पाहिजे इथपर्यंत याने होणं काय म्हणजे इथली कायनेटिक एनर्जी जास्त असेल तेव्हाच तर इथल्या बॉबने इथं होडलं म्हणजे इथल्या कायनेटिक एनर्जी पेक्षा इथली कायनेटिक एनर्जी जास्त क्षमता ठेवते म्हणूनच बॉबले होडल्या गेलं तर तेवढी जे काही पॉवरनं होडल्या गेलं ते किती राहते तर या पोटेन्शियल एनर्जी एवढी राहते आणि म्हणून मी दाखवत हाव का बाप व्हेलॉसिटी समजते का काय बोलत सॉरी कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी मायनस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए तो त्या पाठ नका करू का बा इथं असणारी पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन होते है ना तो इथं पोहोचतो याचा अर्थ इथं कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असेल जेव्हा इथून होडत आहे तुले कोणा तुझ्या घरातून तुले होडून आणलं तर घरचे विरोध करल का नाही करल त्यांची क्षमता जर कमी असेल तर तू येऊन जाशील पण त्यांची क्षमता जास्त असेल तर मले मारत असेल असं आहे तर बा इकडली क्षमता कमी आहे तर हे आहे ना याच्यातून कमी झाली न हो तर ह्या जास्त क्षमतेचा आहे तर याच्यातली क्षमता कमी झाली न उरलेल्या क्षमतेनं त्याला फोडलं तर ती किती राहते पोटेन्शियल एनर्जी तो त्या पाठ नाही करायचं म्हणजे बा mg twice r is equal कायनेटिक एनर्जी वी नो दॅट हाफ mv स्क्वेअर म्हणजे बा कसं होते अरे बसते का डोक्यात समजते का तो बा हा है ना कायनेटिक एनर्जी बसते का हाफ mv स्क्वेअर लहानपणी शिकले ना हो mv स्क्वेअर ऍट पॉइंट बी तर बी दाखवायचा हाफ mv स्क्वेअर ऍट पॉइंट ए दाखवायचा रपकन हाफ m कॉमन काढायचा mg ट्वाइस r इज इक्वल टू हाफ m v स्क्वेअर b मायनस v स्क्वेअर a ह्या m न ह्या m कटला हा दोन इकडे हाकलाचा बे दोन्ही चार तर हे इथं लिहून राहिलो याचं काही काम नाही आणि याले थोडस लहान करतो बोला तर बाई इथं होता mg पाय मग ट्वाइस rg इज इक्वल टू हाफ है ना नाही बे दोन्ही चार याले डायरेक्ट इकडं हाकला जागा कमी आहे आयले लांब होता बे दोन्ही चार rg बरोबर v स्क्वेअर b मायनस v स्क्वेअर a डन या राहिला चलो बोलो बसलं का डोक्यात रे बा हो का नाही पाय मग थोडस तू नजर टाकशील तर मी बढिया का काढून ठेवलं हे याच्याकडे पाय इक्वेशन 2 v a मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट rg म्हणजे बा याच्या ऐवजी अंडर रूट rg टाकायचा म्हणजे 4rg मायनस v स्क्वेअर b अंडर रूट rg होल स्क्वेअर वर्गन वर्गमूळ कटला 4rg है ना मायनस इज इक्वल टू v स्क्वेअर b मायनस rg बोला ठीक है बा सांग रे बा साधी गोष्ट आहे हा मायनस आहे इकडं आला तो प्लस म्हणजे हा मायनस इकडं आला तर प्लस 4rg प्लस rg इज इक्वल टू v स्क्वेअर b 4 आणि 1 5 म्हणजे काय भेटलं बा तो v स्क्वेअर b आहे ना vb इज इक्वल टू पाहून घ्या v स्क्वेअर b इज इक्वल टू 5rg असं भेटलं taking square root of both sides therefore vb is equal to under root
5RG असा हाय पहा. या भेटला तुम्हाला बसलं का डोक्यात? नंबरिंग बरोबर द्या, नाही तर बोमलल्याशिवाय राहणार नाही. सांगा लवकर लवकर सांगा. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा, हा जो आहे 4RG इक्वल टू व्ही स्क्वेअर बी मायनस व्ही स्क्वेअर ए, याले मी स्पष्ट मध्ये 1 2 3 तर याले मी नंबर 4 देतो मोठाले दाखवत आहो, आणि याले नंबर देतो 5 असं. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असन तर लक्षात ठेवा, मी काय केलं बा, तर नंबर 1 कडे नजर टाका. नंबर 1 कडे. ठीक आहे. नंबर 3 कडे नजर टाका. नंबर 3. दिस इज नंबर 1. स्टार दाखवतो, नाही तर कन्फ्यूज होसाल. नंबर 3 दिसला का? असं काही नाही करायचं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. डाव्यातून डावा, उजव्यातून उजवा. तर बा कसं मांडता येते? ठीक आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3 असं. मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा, मी काय सांगून राहिलो. डाव्यातून डावा तर डावा ह्या आहे, म्हणजे बा टीबी मायनस एमजी मायनस ह्या डावा. बोला लवकर लवकर बोला, समजते? कंस करायचं एमजी प्लस टीए इज इक्वल टू डाव्यातून डावा तर उजव्यातून उजवा एम व्ही स्क्वेअर बी अपॉन आर मायनस है ना उजवा एम व्ही स्क्वेअर ए अपॉन आर. बोला. ठीक आहे. टीबी मायनस एमजी मायनस टीए इज इक्वल टू एम अपॉन आर कॉमन काढा, म्हणजे बा व्ही स्क्वेअर बी मायनस व्ही स्क्वेअर ए. बोला. एमजी ना एमजी 2 एमजी. टीबी मायनस टीए मायनस 2 एमजी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बी मायनस व्ही स्क्वेअर ए. थोडं तर नजर टाका हो कायच्या वर, तर या चौथ्या नंबरच्या इक्वेशन, 4th नंबर इक्वेशन व्ही स्क्वेअर बी मायनस व्ही स्क्वेअर ए इज इक्वल टू 4RG. तर इथं लिहायचं हा जशानं तसा 4RG, कारण द्या लागते फ्रॉम इक्वेशन कोणता आहे तर 4. असं करा लागल. बोला. मग आता एवढं जर झालं तर ह्या आर न ह्या आर कटला, म्हणजे टीबी मायनस टीए मायनस 2 एमजी बरोबर ह्या 4 ह्या एम न ह्या जी. असा हा मायनस आहे, त्याचं तिकडं करायचं पक्षांतर. तर कसं होते? टीबी मायनस टीए इक्वल टू 4 एमजी प्लस 2 एमजी बरोबर टीबी मायनस टीए 4 आणि 2 6 एमजी. चलो बोलो, सांगा. याले नंबर द्यायचं 6 असं. हे आहे तुमचं, लक्षात ठेवा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर, समजते? टेन्शन लक्षात ठेवायचं. ऍट कोणती पोझिशन? लोअर मोस्ट पोझिशन. 2 पॉइंट झाले, एक झालं अप्पर मोस्ट, दुसरं झालं लोअर मोस्ट. आवडला माझा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर याने लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, राजू मित्रांना सांगा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, मी सायन्स आणि कॉमर्सचे सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहोत, जेणेकरून काही अडचण असेल माझ्या विद्यार्थ्यांना, त्यांना नोट्स पाहिजे असेल तर मी PDF स्वरूपात देऊ शकेल. म्हणून कृपा करून आपलं नाव, फॅकल्टी सायन्स आहे का कॉमर्स आहे, आणि गावाचं नाव
बस एवढं पाठवा, म्हणजे तुम्हाला जे जे शक्य होईल ते मी मदत करेन. नमस्कार.